नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मराठीत एक छान म्हण आहे, जिथं कुळानी मरणार आहे ना तिथं विषाचा प्रयोग करण्याची गरज नाही. आपण अनेक ठिकाणी बघतो, अनेक मंडळी आहे ना गोड गोड बोलतात, शत्रुत्व शक्यतो स्वीकारत नाहीत, करणीला चुकत नाहीत, पण समोरून गोड बोलतात. अशी ती पद्धत. आणि त्या गोड बोलण्यातच पुढचा माणूस ना विरघळून जातो. त्यामुळे त्याला आदवा तद्वा बोलायची गरज नाही, त्याच्या तोंडाला तोंड द्यायची गरज नाही असं म्हटलं जातं. आता हा पॅटर्न जो आहे ना बरेच लोक वापरतात. आमच्याकडे लातूरला शिवराज पाटील चाकूरकर नावाचे ग्रहस्थ आहेत. केंद्रीय गृहमंत्री राहिलेले, पंजाबचे राज्यपाल राहिलेले. त्यांच्या एकूण स्वभावामध्ये शक्यतो कोणाशी त्यांचं वैरत्व असत नाही. सर्वांना गोड बोलून सर्वांना अगदी चांगल्या पद्धतीनं ते वागतात. आणि ज्याला जसं वागायचं वागू देत. त्यांचं गोड बोलणं, त्यांचं मवाळपणा हा कधीच कमी होत नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांचं वैरत्व कोणाशी फारसं असत नाही. जे काही बोलायचं ते तात्विक वैचारिक. आता मी हे का सांगतोय, आमच्याकडचे विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित विलासराव देशमुख हे 3 वेळा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. विलासरावांची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे. वक्तृत्वातला माहीर माणूस. संपूर्ण महाराष्ट्रभर अजूनही विलासरावांना जाऊन जवळपास 10 वर्ष झाले. अजूनही त्याची आठवण त्यांची ठिकठिकाणचे लोक काढतात. कारण त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचं एकूण वागणं हे सगळं लोकांना अगदी काल घडतंय असं वाटायचं. पण तो काळ वेगळा होता, त्यांचा स्वभाव वेगळा होता, शैली वेगळी होती. त्यांचं प्रतिरूप म्हणून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं. कारण त्यांच्या बोलण्याची लकब ही विलासरावांसारखी आहेच. हावभाव, स्टाईल सगळी. पण कंटेंट जो आहे ना तो मात्र अमित देशमुखांनी वेगळा ठरवला आहे. उदाहरण सांगतो. नागपूरच्या विधानसभा अधिवेशनामध्ये त्यांचं मराठा आरक्षण या विषयावरती भाषण झालं. त्या भाषणात संदर्भ देताना अगदी 1995 पासनाचे जुनं संदर्भ देत विलासराव देशमुखांच्या भूमिकेपासून मग नारायण राणे, देवेंद्र फडणवीस सर्वांचे संदर्भ देत, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन या विषयामध्ये आहे असं सांगत ते म्हणाले की नरेंद्र मोदींचं जे काही संख्याबळ आहे लोकसभेतलं त्याच्यापेक्षा देखील चांगलं तगडं संख्याबळ सध्याच्या सरकारमध्ये आहे. मग एवढं बळ असताना आता आणखीन आणि सर्वांची संमती असताना, सर्वांचं मागणं असताना मराठा आरक्षण होण्यासाठी आणखीन कुठलं बळ हवं आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अगदी बिनतोड सवाल. पण मराठा आरक्षण द्यायचं ते कसं द्यायला पाहिजे, ओबीसीमध्ये वाटा द्यायचा का स्वतंत्र वाटा द्यायचा, अशा सगळ्या विषयावरती त्यांनी काहीही भाष्य केलं नाही. आपण ही जी काही चर्चा करतो आहेत विधानसभेमध्ये त्याचं श्रेय मनोज जरांगेनं त्यांनी देऊन टाकलं. पण मनोज जरांगेंची जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल त्यांनी काही मत व्यक्त केलं नाही. सर्वांचीच नावं घेतलेली असल्यामुळे कोणाचा विरोध असण्याचं कारणच नाही आणि कोणावर टीका करण्याचं काही शक्यताच नाही असा एकूण त्यांचा तो स्वभाव. आता काय आहे की अमित देशमुख जेव्हा निवडून आले सलग 3 वेळा, एक तर भाजप शिवसेना ह्या सगळ्या दोन्ही पक्षाची मंडळी ही देशमुखांसाठी जवळजवळ, भाजप तर पायघड्याच घालत असतो आणि शिवसेना तर त्यांच्या घरी पाणीच भरते हो. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीणमध्ये जो शिवसेनेने उमेदवार दिला संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली, अक्षरशः पाणी भरते. आता एवढं सगळं अनुकूल वातावरण असताना कशासाठी विरोध करायचा? विरोधासाठी विरोध काहीच कारण नाही ना. त्यामुळे सर्वांना गोड बोलून राहायचं असा तो पॅटर्न आहे. आता यात दुसरं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, अमित देशमुखांचं एकूण राजकीय क्षेत्रात पदार्पण जे झालं ना
विकास सहकारी साखर कारखान्याची सुरुवात त्याचे शेअर्सपासून सगळ्या गोष्टी अमित देशमुखांनी केला. विलासराव देशमुखांनी मांजरा उभारला आणि अमित देशमुखांनी विकास उभा केला. आता विकास त्या 2 शाखा आहेत. त्याच्यानंतर त्यांनी खाजगी साखर कारखाना 21 शुगर म्हणजे तो मराठवाड्यातला सर्वाधिक गाळप क्षमता असलेला कारखाना आहे. आता त्याच्या देखील आणखीन 2 शाखा 21 शुगर 2 and 3 एक परळीजवळ आहे, एक लोह्याजवळ आहे. म्हणजे त्यांचं एकूण साखर कारखानदारी क्षेत्रामध्ये मोठा विस्तार होतोय. म्हणजे अजितदादानंतर आता महाराष्ट्रातलं मोठं नाव साखर कारखानदारी क्षेत्रातलं हे अमित देशमुख आहे. सांगायचा मुद्दा काय आहे, साखर उद्योग आहे ना, त्यामुळे साखरेची पेरणी करायची. शक्यतो कधी कोणाची सत्ता काही असू दे, आपापल्या सगळ्या गोष्टी नीट असल्या पाहिजेत. त्याला कुठलीही अडचण यायला नको. राजकीय क्षेत्रात राहायचं आहे, परंतु कशासाठी त्यांना विरोध पत्करायचा. मी जो शिवराज पाटील चाकूरकरांचा जो उल्लेख केला ना, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अमित देशमुखांशी शिवराज पाटील चाकूरकरांशी अतिशय जवळीक आहे. अर्थात ते सर्वात ज्येष्ठांशी जवळीक, शिवाजीराव निलंगेकरांचे पण त्यांचे मधुर संबंध होते. आणि चाकूरकरांचा प्रभाव आता अमित देशमुखांवरती यायला लागला. त्यांचं वागणं, बोलणं, एकूण व्यवहार कोणालाही दुखवायचा नाही. आणि तो जो चाकूरकर पॅटर्न आहे तो आत्ता लातूरच्या अमित देशमुखांनी स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळेच कोणाशी वैरत्व नको, असं सर्वांशी गोड बोलत आपण जर राहिलो तर आपली एकूण राजकीय वाटचाल जी आहे ती बिनदिक्कत राहील. कोणीही विरोधक शिल्लक असण्याचं कारण नाही. आणि प्रारंभी जसं म्हणालो मी की जिथं गुळ लागणार आहे, गुळानंच पुढचा माणूस मरणार आहे, तिथं कशाला पाहिजेत विषाचे प्रयोग, कशाला विषाची बाटली, त्याचा खर्च तरी काय करायचं. गोड बोलण्यावर जर भागत असेल तर काय नाही. बघा ना, राजकारणामध्ये असं जे खुबीचं राजकारण करायचं असतं, असं खुबीचं राजकारण करणारे फार कमी लोक आहेत आणि त्यातले अमित देशमुख एक आहेत. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.